नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 531वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. एकाने आपल्या वकिलाला विचारले, जर कोणाचा खून करावासा वाटला तर काय करायचं? वकील म्हणाला, खून करायलाच पाहिजे का नाही केला तरी चालेल हे आधी ठरवायचं. नाही केला तर आणखी पर्याय काय आहे हे ठरवायचं. आणि जर खून केला तर त्याचं पुढे काय करायचं हे ठरवायचं. आणि मुख्य म्हणजे स्वतःचं काय करायचं हेही ठरवायचं. एकाने आपल्या वकिलाला विचारले, जर कुणाचा खून करावासा वाटला तर काय करायचं? वकील म्हणाला, खून करायलाच पाहिजे का नाही केला तरी चालेल हे आधी ठरवायचं. नाही केला तर आणखी पर्याय काय आहे हे ठरवायचं. आणि केला तर त्याचं पुढे काय करायचं आणि मुख्य म्हणजे स्वतःचं पुढे काय करायचं हेही ठरवायचं. दुसरी कविता आहे. आपण आणि साहेबांनी तेच आणि तसेच काम केले तरी त्यात नेहमीच फरक असतो. आपण सावकाश काम केले तर आपण कासवाच्या गतीने काम करणारे असतो. आणि साहेबाने सावकाश काम केले तर तो काळजीपूर्वक काम करत असतो. आपण सांगितलेले ठरलेले काम केले नाही तर आपण काम चुकार असतो. आपण सांगितलेले ठरलेले काम केले नाही तर आपण काम चुकार असतो. आणि साहेबाने ठरलेले काम केले नाही तर तो इतर कामात व्यस्त असतो. आपण आणि साहेबाने तेच आणि तसेच काम केले तरी त्याच्यात फरक असतो. आपण सावकाश काम केले तर आपण कासवाच्या गतीने काम करणारे असतो. आणि साहेबाने सावकाश काम केले तर तो काळजीपूर्वक काम करत असतो. आपण सांगितलेले ठरलेले काम केले नाही तर आपण काम चुकार असतो. आणि साहेबाने ठरलेले काम केले नाही तर तो इतर कामात व्यस्त असतो. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा म्हणजे 65वा भाग. वस्तू असते असणे असते असणे जाणणारा असतो. तिन्ही असले तरच ती असते हे जाणतो. वस्तू असते असणे असते असणे जाणणारा असतो. तिन्ही असले तरच ती असते हे जाणतो. यापैकी एकही नसले तर जाणणे होत नाही. नाही जाणले तर ती वस्तू असते हे होत नाही. यापैकी एकही नसले तर जाणणे होत नाही. नाही जाणले तर ती वस्तू असते हे होत नाही. पण आत्मा असतो हे कुणालाही कळत नाही. इंद्रियांनी ते लक्षातच येत नाही. पण आत्मा असतो हे कुणालाही कळत नाही. इंद्रियांनी ते लक्षातच येत नाही. आत्म्यालाच आत्मा आहे हे कळते. कुठलेही इंद्रिय आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आत्म्यालाच आत्मा आहे हे कळते. कुठलेही इंद्रिय आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपणच आत्मा हे कळले तरच आत्मा कळतो. आपण परमात्मा हे कळले तरच परमात्मा कळतो.
आपणच आत्मा हे कळले तरच आत्मा कळतो. आपण परमात्मा हे कळले तरच परमात्मा कळतो. एक रूप झाल्याशिवाय काहीही संपूर्ण कळत नाही. एक रूप झालो तर काही शिल्लक राहत नाही. एक रूप झाल्याशिवाय काहीही संपूर्ण कळत नाही. एक रूप झालो तर काही शिल्लक राहत नाही. गाढ झोप स्वप्न जागेपण सर्वांमध्ये ते असते. सर्व विचार मन बुद्धी या सर्वांमध्ये असते. गाढ झोप स्वप्न जागेपण सर्वांमध्ये ते असते. सर्व विचार मन बुद्धी या सर्वांमध्ये असते. असणे असण्याचे ज्ञान असणे अन असणारा असतो. या तिन्ही मध्ये जो असतो तो आत्मा असतो. असणे असण्याचे ज्ञान असणे अन असणारा असतो. या तिन्हींमध्ये जे असते तो आत्मा असतो. पुरुष प्रकृती दोन्ही मिळून सारे ब्रह्मांड बनते. मनास काही कळते सुचते त्याचेच आवरण बनते. पुरुष प्रकृती दोन्ही मिळून सारे ब्रह्मांड बनते. मनास काही कळते सुचते त्याचेच आवरण बनते. चंचलतेने अनेक बदल झाले जाणवतात. बदल जाणवतात अन प्रकृती झाकून टाकतात. चंचलतेने अनेक बदल झाले जाणवतात. बदल जाणवतात अन प्रकृती झाकून टाकतात. बदल येतात जातात अन भ्रम निर्माण करतात. त्यांच्या मागे आत्मा आहे हे गुप्त ठेवतात. अहंकार बुद्धी अन मन आत्म्यानेच बनतात. आत्म्यावरच घट्ट बसून झाकून टाकीतात. अहंकार बुद्धी अन मन आत्म्यानेच बनतात. आत्म्यावरच घट्ट बसून झाकून टाकीतात.